नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शिंदोडी गावातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना रस्ता मंजूर असून 10 महिने झाले तरी सुद्धा रस्ता होईना। विद्यमान आमदार अमोल खताळ लक्ष घालणार का? टक्केवारीमुळे शिंदोडी गावाचा रस्ता होईना। शिंदोडी गाव विकास कामापासून अंधारात। संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे साकूर पठार भागातील शिंदोडी ते ठाकरवाडी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 यामधून 4,16,00,000 रुपये मंजूर असून त्याचा शासकीय आदेश 4 ऑक्टोबर 2024 रोजी काढलेला आहे। त्यावेळेस आमदार बाळासाहेब थोरात हे होते। त्यांनी पाठपुरावा या रस्त्यासाठी केला होता, तरी सुद्धा 10 महिने होऊन गेले आहे, अद्यापही रस्ता झाला नाही। आता विद्यमान आमदार अमोल खताळ आहेत, ते या रस्त्यासाठी पाठपुरावा करणार आहे का, हा सुद्धा नागरिकांना प्रश्न पडला आहे। कारण आमदार अमोल खताळ यांनी आश्वासन दिले होते की मी आमदार झाल्यानंतर हा रस्ता लगेच चालू करतो, म्हणून मग आता काय झाले, असा नागरिकांना प्रश्न पडला आहे। आमदारांनी दिलेला शब्द पाळावा असे नागरिकांचे म्हणणे आहे। शिंदोडी ते ठाकरवाडी हा रस्ता खूप खराब झाला आहे। आता पावसाळा चालू होईल, पावसाळ्यामध्ये नागरिकांना जाता येता येत नाही। शाळेतील मुलांना शाळेत सुद्धा जाण्यासाठी त्रास होतो। नागरिकांचे ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होतात। रस्ता चांगला नसल्याने सर्वांनाच खूप त्रास होतो। हा रस्ता लवकरात लवकर होणे गरजेचे आहे। नक्की रस्ता होणार की नाही याकडे शिंदोडी गावाचे लक्ष लागले आहे। साकूर पठार भागातून अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की आम्ही आमदार अमोल खताळ यांना मतदान केले आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की आम्ही साकूर पठार भागातील राहिलेली सर्व कामे करणार आहोत, फक्त आम्हाला मतदान करा। मग आता काय झाले, रस्ते का होईनात? सध्या पठार भागामध्ये चित्र बदलले आहे। त्यामध्ये सविस्तर वृत्त असे की संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील अत्यंत दुर्मिळ भागामध्ये शिंदोडी हे 3,500,000 लोकसंख्येचे असलेले गाव, संगमनेर, पारनेर आणि राहुरी या 3 तालुक्याच्या बाउंड्रीवर वसलेले हे एक छोटेसे गाव आहे। या गावाचा खूप वर्ष झालं विकास झालेला नाही। या गावातील सर्वसामान्य नागरिकांचा, शेतकऱ्यांचा फक्त मतदानासाठी वापर केला जातो। कोणताही निधी आला तर तो पाठीमागे पाठवला जातो, असे अनेक वेळा झाले आहे। या गावामध्ये चांगले रस्ते व्हावे अशी गावातील नागरिकांची मागणी असते, पण रस्ते चांगले होत नाहीत, झाले तर टक्केवारीमध्ये खाल्ले जातात, त्यामुळे या गावाचा विकास होत नाही। शासकीय कामांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात टक्केवारी खाल्ली जाते। ही टक्केवारी कुठेतरी संपली पाहिजे, तरच गावाचा विकास होईल। येणारा हा निधी हा शासकीय निधी असतो, त्यामुळे हा निधी शासकीय कामासाठी वापरला पाहिजे, असा प्रकार सध्या शिंदोडी या गावामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा प्रकार राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, वीरभद्र टाइम्स, दैनिक संगमनेरी, खबऱ्या वृत्तपत्राचे संपादक राहुल कुदनर यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी या घटनेची दखल घेतली आणि लगेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून याचा आदेश मिळवून काम कधी सुरू होणार आहे असे विचारले आहे। अधिकारी यांनी सांगितले आहे की लवकरात लवकर काम सुरू होईल। त्यातच शिंदोडी या गावातून अशी चर्चा ऐकायला येते की या कामाची वर्क ऑर्डर अजून झालेली नाही, फक्त निधी मंजूर आहे, टक्केवारीमुळे हे काम चालू होईना हे सुद्धा ऐकायला आले आहे। त्यामुळे शिंदोडी ते ठाकरवाडी हा शासकीय रस्ता कधी होईल? आता 10 महिने झाले आहे, अजूनही हा रस्ता झाला नाही। जर या रस्त्याचे काम 8 दिवसात चालू झाले नाही तर डायरेक्ट मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असून या रस्त्याच्या संदर्भात जे पुढारी, जे अधिकारी, पदाधिकारी आडवे येत असतील त्यांच्यावर शासकीय आदेशानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, वीरभद्र टाइम्स, दैनिक संगमनेरी, खबऱ्याचे संपादक राहुल कुदनर पाठपुरावा करून देणार आहे। तर पाहूया हा रस्ता नक्की होतो की नाही। रस्ता खरोखर खराब झालेला आहे, त्याचे संपूर्ण चित्रीकरण राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलने केले आहे। एकदा तुम्ही रस्ता पहा, तुमच्या लक्षात येईल खरंच रस्ता होणे गरजेचे आहे का नाही। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर।
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।